नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। बघा, आपण ट्रेंड ॲनालिसिस ही सिरीज स्टार्ट केलेली आहे। तर आजच्या या सेशनमध्ये आपण भूगोल या विषयाचं ट्रेंड ॲनालिसिस करणार आहोत। आता बघा, भूगोलचं ॲनालिसिस करत असताना आपण भूगोल या विषयाला वेगवेगळ्या बेसिसवर डिवाइड करू शकतो। आता नॉर्मली आपण काय म्हणतो की भूगोलचे दोन वर्गीकरण असतात, एक म्हणजे प्राकृतिक भूगोल आणि दुसरं म्हणजे मानवी भूगोल, फिजिकल जिओग्राफी अँड ह्यूमन जिओग्राफी। अशा बेसिसवर जर का आपण वर्गीकरण केलं तर आपल्याला अशा पद्धतीचा ट्रेंड बघायला मिळतो। आता बघा, लेक्चर सुरू करण्याच्या आधी मी तुम्हाला एक बेसिक सांगते आपल्या या सेशनचं किंवा आपल्या या लेक्चरबद्दल। आपलं हे जे सेशन असणार आहे हे ट्रेंड ॲनालिसिस सेशन असणार आहे। तर यामध्ये आपण क्वेश्चन काय आहे किंवा त्या क्वेश्चनचं आन्सर काय असणार आहे किंवा आपण कुठल्या पद्धतीचं लॉजिक एलिमिनेशन टेक्निक यूज करू शकतो, हा आपला फोकस असणार नाही आहे। तर आपल्याला ट्रेंड ॲनालिसिस करायचं आहे, म्हणजे आपल्याला ही गोष्ट ॲनालिसिस करायची आहे की जर कंप्लीट एक सब्जेक्ट आहे तर या सब्जेक्टमधले कुठले टॉपिक इम्पॉर्टंट आहे, त्या टॉपिकले मधले कुठले सब टॉपिक आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे, कुठले टॉपिक आपण स्किप करू शकतो किंवा कुठल्या सेगमेंटवर कुठल्या टॉपिकवर वारंवार राज्यसेवेने प्रश्न विचारलेले आहेत, त्याचं स्वरूप कसं आहे, जोड्या लावा हा फॉर्मॅट आहे का किंवा एक स्ट्रेट फॉरवर्ड असा सिंगल लाईन क्वेश्चन आहे, या पद्धतीने आपण ॲनालिसिस करतोय। तर त्यामुळे तुम्ही पण हे संपूर्ण लेक्चर बघत असताना तुमचा फोकस देखील यावरच असला पाहिजे की जिओग्राफीचा भूगोलचा अभ्यास करत असताना कुठले कुठले टॉपिक आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहेत हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। त्यामुळे हा आपला फोकस नसणार आहे की डायरेक्टली PYQ आपण लावले आणि त्या PYQचे कुठले कुठले आन्सर असणार आहे हे तुम्ही आम्हाला सांगा मॅडम, अशा पद्धतीचं हे सेशन आपलं नसणार आहे। ठीक आहे, तर चला आपण स्टार्ट करूया। आपण काय करतोय, आपण मागील वर्षाचे राज्यसेवा पूर्व परीक्षेचे पेपर जे आहेत त्याला ॲनालिसिस करतोय। मग आपण पेपर कुठले घेतले तर बघा, 2020 पासनं तर ते 2024 पर्यंत, म्हणजेच मागील 5 वर्षाच्या पेपरचं ॲनालिसिस आपण करतोय। मग यामध्ये भूगोलचे प्रश्न किती विचारण्यात आलेले आहेत तर बघा, जनरली भूगोल या विषयाचं किंवा कुठल्याही विषयावर किती प्रश्न विचारले जातील याचे नंबर फिक्स असतात, टोटल 15 प्रश्न असतात। पण जर भूगोलचं ॲनालिसिस केलं तर बघा, 2020 मध्ये 15 क्वेश्चन विचारण्यात आलेले आहेत, 21 मध्ये 15 क्वेश्चन विचारण्यात आलेले आहेत टोटल एकूण। मात्र 2022 मध्ये केवळ 13 प्रश्न भूगोलवर आहे, 2023 मध्ये 14 प्रश्न जे आहेत ते भूगोलवर विचारण्यात आलेले आहेत आणि 2024 मध्ये मात्र परत भूगोलवर एकूण 15 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत। मग आता या 15 प्रश्नांचं जर आपण वर्गीकरण केलं तर आपण ब्रॉडली असंही म्हणू शकतो की यापैकी प्राकृतिक भूगोलचे एकूण प्रश्न किती आहेत आणि मानवी भूगोलचे किती प्रश्न आहेत। तर बघा, प्राकृतिकचे 11 आणि मानवी भूगोलचे 4 प्रश्न 2020 मध्ये विचारण्यात आले होते। मग त्यानंतर 3 वर्ष कंटिन्यू हा ट्रेंड करण्यात आला। बघा, मानवी भूगोलवर 4 प्रश्न विचारण्यात आले आहे आणि रिमेनिंग जे क्वेश्चन आहेत हे तुमच्या प्राकृतिक भूगोलवर विचारण्यात आलेले आहेत। मात्र 2023 मध्ये प्राकृतिक भूगोलचं वेटेज त्यांनी जास्त केलं आणि मानवी भूगोलवर केवळ एकच प्रश्न विचारण्यात आला होता। आणि 2024 मध्ये बघा, डायरेक्टली इक्वल क्वेश्चन त्यांनी विचारलेले आहेत, म्हणजेच काय तर 8 प्रश्न हे प्राकृतिक भूगोलवर विचारलेले आहेत आणि 7 प्रश्न हे मानवी भूगोलवर विचारण्यात आलेले आहेत। तर त्यामुळे बघा, 2023 मध्ये जरी मानवी भूगोलवर एकच प्रश्न विचारण्यात आलेला होता, मात्र लगेच त्यांनी नेक्स्ट इयर काय केलं, एकदम वेटेज वाढवलं। म्हणजे इन जनरल 4 प्रश्न विचारले जातात, तर त्यांनी इथे 7 प्रश्न मानवी भूगोलवर विचारलेले आहेत। आता हे मानवी भूगोलमध्ये कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारलेले आहेत हे आपण बघणारच आहोत। पण आधी इथे तुम्ही लक्षात ठेवा की मानवी भूगोल हा जो पार्ट आहे याला तुम्हाला स्किप करून चालणार नाही किंवा याला तुम्हाला कमी वेटेज देऊन चालणार नाही। जितकं इम्पॉर्टन्स फिजिकल जिओग्राफीला आहे तितकंच इम्पॉर्टन्स ह्यूमन जिओग्राफीला देखील आहे। तर त्यामुळे तुम्हाला दोन्ही सेगमेंट प्राकृतिक भूगोल आणि मानवी भूगोल व्यवस्थित अभ्यास करायचा आहे। ही गोष्ट आपल्या या ॲनालिसिसवरनं क्लिअर झालेली आहे, येते का लक्षात? दोन्ही तुम्हाला करायचं आहे। आता बघा, बरेचदा भूगोलचा अभ्यास करत असताना किंवा इव्हन आपल्या सिलेबसमध्ये ज्या पद्धतीने दिलेला आहेत त्यानुसार आपण असं देखील वर्गीकरण करू शकतो की भूगोल विषयाचे आपण किती सेगमेंट टाकतो। बघा, प्राकृतिक भूगोल, आता इथे प्राकृतिक भूगोल म्हणजे मला म्हणायचं काय होतं, मी शब्द जरी प्राकृतिक भूगोल लिहिला पण हा जो बेसिक कन्सेप्ट असतात आपले, ज्याला आपण फंडामेंटल म्हणतो ना, मूलभूत संकल्पना ज्यामध्ये दिलेल्या आहेत,
मेन थेअरी किंवा मेन कन्सेप्ट ज्यामध्ये दिलेले आहे तर तो झाला हा भूगोल. ठीक आहे, जरी इथे शब्द मी प्राकृतिक यूज केलेला आहे तरी. तर तो एक भूगोल आहे आपल्याला. त्यानंतर मग सेम कन्सेप्ट आपल्याला कशाच्या संदर्भात बघायचे आहेत, भारताच्या भूगोल म्हणजेच भारताचा भूगोल आहे. त्यानंतर आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल आहे आणि नंतर मग आपल्याला जगाचा भूगोल देखील आहे. म्हणजेच कसं असणार, फिजिकल जॉग्राफी विथ रिस्पेक्ट टू इंडिया, महाराष्ट्र अँड वर्ल्ड. ह्युमन जॉग्राफी विथ रिस्पेक्ट टू इंडिया, महाराष्ट्र अँड वर्ल्ड. म्हणजे ते दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला मग अप्लाय करायचं आहे. मग असं जर आपण वर्गीकरण केलं तर ट्रेंडमध्ये बघा कसं आहे. आता इथे बघा 2020ला टोटल 15 प्रश्न विचारण्यात आलेले होते. बरोबर आहे. या 15 प्रश्नांपैकी जो आपला बेसिक असतो, ज्यामध्ये भूगर्भशास्त्र येणार, हवामानशास्त्र येणार, सागरशास्त्र येणार, हा जो बेसिक पोर्शन आहे या पोर्शनवर 4 प्रश्न विचारण्यात आले होते. त्यानंतर बघा भारताचा भूगोल जो आहे त्यावर 4 प्रश्न विचारण्यात आले. महाराष्ट्र भूगोलवर एकूण 6 प्रश्न विचारण्यात आले होते आणि जगावर किंवा जगाच्या भूगोलवर 1 प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेला होता. म्हणजेच काय, तर जर तुम्ही ॲनालिसिस केलं तर ओव्हरऑल वेटेज सर्व पार्टला सेम देण्यात आलेलं होतं. म्हणजे महाराष्ट्र, भारत आणि जो बेसिक आपला असतो भूगर्भशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र याचे सेम प्रश्न तुम्हाला इथे विचारलेले दिसून येणार. आणि जगावर मात्र केवळ एकच प्रश्न त्यांनी विचारण्यात आलेला होता. तोही आपण बघू, मी तुम्हाला दाखवणारच आहे. तोही करंट अफेअरवर आधारित, चालू घडामोडींवर आधारित असा प्रश्न होता. येत्या लक्षात. त्यानंतर बघा परत 2021 मध्ये टोटल प्रश्न किती होते, 15. या 15 प्रश्नापैकी बघा त्यांनी सेम जो आपला ओव्हरऑल जिओग्राफी आहेत त्यावर 4च प्रश्न ठेवले. त्यानंतर भारताचा जो भूगोल आहे त्यावर मात्र प्रश्न जे आहेत ते त्यांनी डबलच केले. म्हणजे 8 प्रश्न भारताच्या भूगोलवर विचारण्यात आले. तर महाराष्ट्राचं जे वेटेज आहे मग ते कमी केलं. मग महाराष्ट्र भूगोलवर एकच प्रश्न विचारला आणि जगाच्या भूगोलवर यावेळेस 2 प्रश्न विचारण्यात आले होते. परत हे जे 2 प्रश्न आहेत हे देखील करंट अफेअरवरच आधारित आहे. म्हणजे जगाच्या भूगोलमध्ये पर्वत आपण बघू, पर्वतांवर, पठारांवर हा प्रश्न आहेत. तर हे न्यूजमध्ये होते त्यामुळे ते प्रश्न पेपरमध्ये विचारण्यात आले. इथं लक्षात येते तुम्हाला, हे जे आहे हे क्वेश्चन त्यांनी सिमिलर ठेवले आहे, कायम ठेवलेले आहे. इथं मात्र वेटेज महाराष्ट्राचं कमी करून कशाचं वाढवलं, भारताच्या भूगोलाचं वाढवलेलं आहे. त्यानंतर 2022 मध्ये बघा इथे टोटल प्रश्न किती आहेत, इथे टोटल प्रश्न आहेत 13 भूगोलचे. मग 13 प्रश्न आहेत. तर 13 प्रश्नापैकी वेटेज बघा त्यांनी कशा पद्धतीने केलेलं आहे. बघा इथे त्यांनी 2022 पैकी पहिले 5 जे प्रश्न आहेत 15 प्रश्नांपैकी तर ते फिजिकल जॉग्राफी किंवा ओव्हरऑल जॉग्राफीवर विचारले आहेत. भारताच्या भूगोलवर 5 प्रश्न विचारलेले आहे, महाराष्ट्र भूगोलवर 3 प्रश्न विचारलेले आहेत आणि जगाच्या भूगोलवर इथे एकही प्रश्न विचारण्यात आलेला नाही. म्हणजे परत यांनी इथं हे जे डिस्ट्रीब्युशन आहे तर ते कुठेतरी महाराष्ट्राचं त्यांनी 3 प्रश्न टाकण्याचा प्रयत्न केला किंवा 3 प्रश्न आपल्याला आलेले आहेत. नंतर 2023 मध्ये बघा टोटल 14 प्रश्न होते आणि या 14 प्रश्नांपैकी त्यांनी काय केलं, इथे इक्वल वेटेज केलं. फिजिकल जॉग्राफीचे 6 क्वेश्चन, इंडियन जॉग्राफीचे 6 क्वेश्चन, महाराष्ट्र जॉग्राफीचे क्वेश्चन विचारण्यात आलेले आहे आणि जगावर एकही प्रश्न विचारण्यात आलेला नाही. त्यानंतर 2024 मध्ये बघा महाराष्ट्राचं वेटेज सेम ॲज इट इज ठेवलं. इथे बघा सॉरी भारताच्या भूगोलचं वेटेज ॲज इट इज ठेवलं 6 प्रश्न. महाराष्ट्र भूगोलचे परत त्यांनी 5 प्रश्न विचारले. जगावर बघा सलग 2 वर्ष एकही प्रश्न नव्हता. इथे मात्र 2024ला त्यांनी जगाच्या भूगोलवर 2 प्रश्न विचारलेले आहेत आणि 2 प्रश्न कशावर विचारलेले आहेत, फिजिकल जॉग्राफीवर विचारलेले आहेत. इथे लक्षात. म्हणजे हा जर टेबल तुम्ही बघितला तर या टेबलमध्ये तुम्हाला असं लक्षात येणार की यापैकी एक वेटेज ते वाढवत आहे. म्हणजे काही पेपरमध्ये भारताच्या भूगोलचे प्रश्न तुम्हाला जास्त दिसतील तर मग महाराष्ट्राचे कमी आहेत. काही वेळेस महाराष्ट्राचे वाढवले मग तर कुठेतरी भारताच्या भूगोलचे प्रश्न कमी केले आहे. पण ओव्हरऑल हे जे वेटेज आहेत हे वेटेज त्यांनी सेम ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे नंबर ऑफ क्वेश्चन सेम ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग आता बघा 2024ला जरी फिजिकल जॉग्राफीचे म्हणजेच भूगर्भशास्त्र, हवामानशास्त्र, सागरशास्त्र याचे जरी 2च प्रश्न आलेले असतील तरी मे बी काय होऊ शकते बघा 2025 मध्ये याचं वेटेज वाढण्याचे चान्सेस असू शकतात. येत्या लक्षात. कारण इथे बघा इथे पण 4 आहेत, इथे पण 4 आहेत, इथे पण 5 आहेत, इथे पण 6 आहेत. म्हणजे सलग 4 वर्ष
नंबर ऑफ क्वेश्चन वाढत गेले, इथे अचानक कमी केले, तर आता काय होऊ शकते 2025 मध्ये पॉसिबिलिटी आहे की याचे पण क्वेश्चन जास्त येणार. म्हणजेच जो तुमचा फिजिकल ज्योग्राफीचा पोर्शन आहे तो तुम्हाला व्यवस्थितपणे करून ठेवण्याची गरज आहे. त्यावर तुम्हाला जास्त प्रश्न आलेले किंवा जास्त प्रश्न पेपरमध्ये विचारण्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. त्यानंतर बघा जगाचं जे वेटेज आहे ते मॅक्झिमम जर आपण बघितलं तर 2 प्रश्नापुरतंच आहे. यापेक्षा जास्त त्यांनी प्रश्न विचारलेले नाहीये. एकतर विचारणारच नाही आणि विचारलेच तर 1 किंवा 2 प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतील. तर जगाच्या भूगोलवर फार वेटेज देण्याचं किंवा जगाच्या भूगोलवर फार मेहनत घेण्याची गरज नाही आहे. हे मी तुम्हाला क्वेश्चन दाखवतेच तेव्हा तुमच्या लक्षात येणार की जे करंट अफेअरमध्ये असतात, न्यूजमध्ये असतात त्यावरच प्रश्न विचारण्यात येतात. ठीक आहे. त्यानंतर बघा महत्त्वाचं काय आहे, महाराष्ट्राचं पण बघा. जर तुम्ही हे वर्ष 2021 वर्ष जर तुम्ही सोडलं तर इतर वर्षी महाराष्ट्राचं जे वेटेज आहे ते 5 ते 6 क्वेश्चन असं आपण म्हणू. तर असं तुम्हाला दिसून येणार बघा. 3 क्वेश्चन, 2 क्वेश्चन, 5 क्वेश्चन, अप टू 6 क्वेश्चन, म्हणजे मॅक्झिमम 6 क्वेश्चन पर्यंत वेटेज गेलेला आहे. तर याही वेळेस तुम्ही म्हणजे 2025 मध्येही तुम्ही समजून घ्या की कमीत कमी महाराष्ट्र भूगोलवर 5 ते 6 प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. मग आता हे डिस्ट्रीब्युशन कसं असते हे पण आपण बघूच पुढे. ठीक आहे. आणि त्यानंतर भारताच्या भूगोलचंही वेटेज सेम आहे. तुम्हाला कमीत कमी 5 ते 6 प्रश्न हे भारताच्या भूगोलवर दिसून येणार. येते लक्षात. तर हे अशा पद्धतीचं आपण वर्गीकरण केलेलं आहे. तर यावरून तुम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे, तुम्हाला हेच लक्षात घ्यायचं आहे की या 3 पैकी किंवा 4 पैकी कोणतंही एक टॉपिकवर खूप मेहनत करून एक टॉपिक स्किप करायचा नाही आहे. का बरं? कारण हे जे 3 पोर्शन आहेत, जनरल ज्योग्राफी, त्यानंतर इंडियन ज्योग्राफी अँड महाराष्ट्र ज्योग्राफी, या तीनही सेगमेंटला इक्वली वेटेज आहे, जवळपास म्हणते मी. ठीक आहे. त्यामुळे हे तीनही तुम्हाला व्यवस्थित करायचे आहेत. तुम्हाला इक्वल डिस्ट्रीब्यूट केलेले हे सेगमेंट दिसतील. आणि राहिलं जगाचा प्रश्न, तर जगावर तुम्हाला 1 किंवा 2 क्वेश्चन दिसतील. यापेक्षा जास्त प्रश्न जगाच्या भूगोलवर विचारल्या जात नाही. ठीक आहे. आता हे आपल्या लक्षात आलं. मग आता हे लक्षात आलं तर बघा नेमकं हा जो आपला पहिला सेगमेंट आहे ज्याला आपण जनरल भूगोल म्हणतो किंवा प्राकृतिक असं मी इथे म्हटलेलं आहे, तर या प्राकृतिक भूगोलचे जे वेटेज आहे 4 ते 5 प्रश्न, तर यावर नेमकं कुठल्या टॉपिकमध्ये कुठले क्वेश्चन विचारण्यात आलेले आहेत याचं जे ॲनालिसिस आहे ते आपण आजच्या लेक्चरमध्ये घेऊ. आणि उरलेलं जे आहे भारत, त्यानंतर महाराष्ट्र भूगोल आणि जग, यामधले कुठले टॉपिक आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे किंवा कुठल्या टॉपिकवर मॅक्झिमम प्रश्न विचारण्यात आलेले आहे याचं जे ॲनालिसिस आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये म्हणजे याच लेक्चरचा भाग 2 जो येणार आहे त्या लेक्चरमध्ये घेऊ. ठीक आहे. मग आता बघा हा जो भूगोल आहे ते या भूगोलला आपण कशा पद्धतीने वर्गीकरण करतो, तर बघा याचे आपण 3 सेगमेंट करतो. 3 सेगमेंट कसं, पहिलं येणार जिओमॉर्फोलॉजी. जिओमॉर्फोलॉजी म्हणजेच काय, भूगर्भशास्त्र. त्यानंतर येणार सागरशास्त्र, दॅट इज ओशनोग्राफी. आणि लास्टमध्ये कुठलं येणार, लास्टमध्ये येणार हवामानशास्त्र, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, क्लायमेटोलॉजी. हे 3 मेन सेगमेंट आहे. आता या 3 सेगमेंटपैकी कुठले कुठले टॉपिक इम्पॉर्टंट आहेत आणि त्यापैकी कशावर प्रश्न जास्त विचारलेले आहेत त्याचं ॲनालिसिस आपण बघू. ठीक आहे. तर आता बघा पहिला जो सेगमेंट आहे जिओमॉर्फोलॉजी म्हणजेच भूगर्भशास्त्र, याला पण मी 2 सेगमेंटमध्ये डिवाइड केला आहे. 2 सेगमेंट म्हणजे कसं, तर बघा हा जो सेगमेंट केलेला आहे तर याला मी असं म्हणणार की बेसिक कन्सेप्ट, असं मी याला केलेलं आहे. बेसिक कन्सेप्ट म्हणू शकतो आपण किंवा एक स्टार्टिंग म्हणजे कसं, तर बघा विश्वपासून पृथ्वीपर्यंत हा जो सेगमेंट आहे हा सेगमेंटला मी या पार्टमध्ये केलाय. मग इथे कुठले कुठले ना, तर बघा विश्वाची निर्मिती, युनिवर्स आहे आपल्याला, त्यानंतर विश्वाची निर्मिती कशी झाली त्याच्या थेरी इथनं सुरू होणार. यामध्येच ग्रहमाला हा टॉपिक आहे. मग उत्पत्ती पृथ्वीची, अयनदिन, अक्षरवृत्त, त्यानंतर हे जे थेरीज आपल्याला दिलेले असतात ज्योग्राफीमधले, तर हा झाला एक बेसिक सेगमेंट. आणि याचा दुसरा पार्ट म्हणजेच भूगर्भशास्त्राचा दुसरा पार्ट कुठला केला, तर जे आपले मेन टॉपिक जे आपण म्हणतो ते यामध्ये भूकंप, ज्वालामुखी, खडक प्रणाली, मृदा, भूरूपे आणि भूगर्भ हालचाली, ह्या सेगमेंटला मी केलं. आता बघा जर आपण ट्रेंड ॲनालिसिस केला आणि व्यवस्थित PYQ चेक केले तर तुमच्या लक्षात येणार की 2020 पर्यंत जर आपण 2011 कन्सिडर केलं तर 2011 पासनं 2020 पर्यंतचं जर तुम्ही PYQ चेक केले तर तुमच्या लक्षात येणार की भूगोलमध्ये या टॉपिकवर प्रश्न विचारण्यात आल्याची जी संख्या आहे ती जास्त आहे.
म्हणजेच काय तर हे जे टॉपिक आहे पर्टिक्युलरली भूकंप, ज्वालामुखी, खडक आणि मृदा, तर या टॉपिकवर वारंवार प्रश्न विचारण्यात आलेले होते. म्हणजेच हे टॉपिक महत्त्वाचे होते. परंतु 2020च्या ऑनवर्ड म्हणजे 2024 पर्यंत हा जर ड्युरेशन तुम्ही कन्सिडर केला तर कुठेतरी याचं जे महत्त्व आहे ते कमी झालं. आणि महत्त्व कशाला आलं तर ते या टॉपिकवर आलं. म्हणजे आता आपण जेव्हा क्वेश्चन बघू तर तुम्ही बघा 2020 पासनं तर ते 2024 पर्यंत सर्व जे प्रश्न आहेत तर हे याच टॉपिकवर विचारण्यात आलेले आहेत. येत्या लक्षात. म्हणजे कुठेतरी भूकंप, ज्वालामुखी याचं वेटेज त्यांनी कमी केलं, ह्या टॉपिकवर प्रश्न विचारण्याचं प्रमाण त्यांनी कमी केलं. आणि जास्तीत जास्त प्रश्न कशावर विचारलेले आहेत तर हे जे बेसिक असतात, जे स्टार्टिंगचा पोर्शन असतो जो आपण स्किप करतो त्यावरच तुम्हाला प्रश्न विचारण्यात आलेले आहे. तर त्यामुळे इथं तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आता हे टॉपिक स्किप करून चालणार नाही. हे टॉपिकही तुम्हाला वेल प्रिपेअर करायचं आहे. म्हणजे मी असं म्हणत नाही आहे की या टॉपिकचं वेटेजच राहिलेलं नाही आहे किंवा यावर प्रश्न येणारच नाही. हे तर तुम्हाला प्रिपेअर करायचेच आहेत. पण याच्या आधी आपण हे जे स्किप करतो तर हे पण तुम्हाला आता व्यवस्थित तुम्हाला त्याचा अभ्यास करायचा आहे. मग आता ह्या टॉपिकवर नेमके कशा पद्धतीचे प्रश्न त्यांनी विचारलेले आहे तर यासाठी आपण एक क्विक एक ब्रीफिंग घेऊ की कशा पद्धतीचे क्वेश्चन फ्रेम करण्यात आलेले आहे. ठीक आहे. आता बघा हा प्रश्न इथे तुम्हाला दिसणार. मी क्वेश्चन स्टार्ट करण्याच्या आधी परत एकदा तुम्हाला सांगते की आपला जो फोकस आहे तर हा कन्सेप्ट काय आहे आणि त्याचा आन्सर काय येणार हा नाही आहे. आपला फोकस कशावर आहे की कशा पद्धतीने प्रश्न विचारला आहे आणि कुठल्या टॉपिकवर विचारलेला आहे. तर तुम्हालाही तेच लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. आन्सर काय असणार आहे किंवा जे टिपिकल PYQ ॲनालिसिस असतात तर त्याचे अनेक व्हिडिओ आहेत आपल्याही अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर आहे. तर त्यासाठी तुम्हाला ते रेफर करायचे आहे. ठीक आहे. बघा इथे त्यांनी काय म्हटलं आहे तर युनिवर्स म्हणजेच विश्व निर्मितीचे जे सिद्धांत आहे त्यावर हा प्रश्न विचारलेला आहे. सिंपल फॉर्मॅटमध्ये प्रश्न विचारला आहे त्यांनी. सरळ सरळ इथे सिद्धांतांची नावं दिलेली आहेत आणि इथे काय केलेलं आहे तुम्हाला ते सायंटिस्ट जे आहेत ज्यांनी हे डिस्कवर केलं किंवा ज्यांनी या थेअरी दिलेल्या आहेत त्यांची नावं विचारलेली आहेत. बघा सिंपल आहे. तर तुम्हाला यामध्ये बघा असे जर का प्रश्न आले तर तुम्हाला एक दोन नावं जरी माहीत असेल तरी तुम्ही हे प्रश्न सॉल्व्ह करू शकता. जसं बघा इथे सिंपल आहे. तुम्हाला मराठीमध्ये बघते मी. बघा सेफिड सिद्धांत, विद्युत चुंबकीय सिद्धांत, तेजोमय सिद्धांत आणि जोडतारा सिद्धांत इतके दिले आहे. आता आपल्याला हे माहीत नाही पण यामधला एकच जो फेमस आहे ज्याला आपण म्हणतो नेब्युलर थेअरी दॅट इज तेजोमय सिद्धांत हा कोणी दिला आहे तर हा आपल्याला माहीत असेल की हा लॅप्लासने दिला आहे. मग लॅप्लास कुठे आहे तर हा नंबर 1. मग सीचं काय आला पाहिजे सीचं आला पाहिजे नंबर 1. बाकी सर्व इलिमिनेट झाले तर करेक्ट आन्सर काय येणार ऑप्शन नंबर 1. येतं लक्षात. म्हणजे केवळ एक ऑप्शन तुम्हाला माहीत असलं तरी तुम्ही क्वेश्चनला काय करू शकता सॉल्व्ह करू शकता. म्हणजेच आता बघा हा जो पोर्शन येणार विश्वनिर्मिती सिद्धांत याला तुम्हाला डिटेलमध्ये करायची गरज नाही आहे किंवा प्रत्येक थेअरी समजून घेण्याची गरज नाही आहे. सिंपल काय करायचं नावं लक्षात ठेवायचे आणि नावं लक्षात ठेवल्यानंतर ती थेअरी कोणी दिली हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. असा एक टेबल फॉर्मॅटमध्येच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तुमच्याकडे नसेल तर मी आपल्या अकॅडमीचं जे टेलिग्राम चॅनल आहे त्यावर तुम्हाला हे अवेलेबल करून देईल. ठीक आहे. तेवढं तुम्हाला पाठ करायचं आहे फक्त. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट काय विचारलं आहे सूर्यमालेतील ग्रह सूर्यापासून किलोमीटर अंतरावर असून सूर्याभोवती एक परिभ्रमण करण्यास त्याला 88 दिवस लागतात. म्हणजे जे प्लॅनेटरी सिस्टीम आहे ग्रहमाला त्यावर हा प्रश्न विचारलेला आहे. आता परत बघा इथेही तुम्हाला खूप डिटेल नॉलेज असायची गरज लागत नाही. इथे विचारलं काय आहे परिभ्रमण. परिभ्रमण कालावधी म्हणजे सूर्याभोवती फिरण्याचा कालावधी. मग इथे दिला किती आहे 28 दिवस. आता सिंपल लॉजिक आहे पृथ्वीला परिभ्रमण करण्यास किती लागते 365. याला किती लागत आहेत 88 दिवस. मग म्हणजेच काय तर पृथ्वीपेक्षा हा काय असायला पाहिजे आधी असायला पाहिजे. मग ग्रहमालेमध्ये पृथ्वीच्या आधी कोणते ग्रह आहे 2च ग्रह आहे. कुठला कुठला आहे मर्क्युरी अँड व्हेनस. बुध आणि शुक्र. मग बुध आणि शुक्र आहे तर मंगळ येणार नाही शनी येणार नाही. मग ऑप्शन काय असायला पाहिजे एक तर शुक्र अदरवाईज काय येणार बुध. मग किती दिलाय 88 दिवस. 88 दिवस म्हणजे तो सूर्याच्या जवळ असला पाहिजे म्हणून तो पटकन काय करणार सूर्याभोवती फिरणार. तर ऑप्शन काय येणार तुमचं ऑप्शन येणार बुध. येत आहे लक्षात. म्हणजेच काय तर तुम्हाला एक बेसिक जरी अंडरस्टँडिंग असली ह्या टॉपिकची तरी तुम्ही इझिली प्रश्न टॅकल करू शकता. म्हणजे याला खूप डिटेलमध्येच करायची गरज नाही आहे पण तरी हे टॉपिक तुम्हाला करायचे आहे. तर याचं ऑप्शन काय येणार मग ऑप्शन नंबर 2. मग यासाठी तिथे अपेक्षित काय होतं इथे अपेक्षित होतं की ॲटलिस्ट तुम्हाला प्लॅनेटरी सिस्टीम काय आहे ग्रहमाला काय आहे त्यामध्ये एकूण किती ग्रह आहेत
कुठले ग्रह पृथ्वीच्या आधी आहे, कुठले ग्रह पृथ्वीच्या नंतर आहे, याची एक बेसिक इन्फॉर्मेशन असणं हे अपेक्षित होतं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा कसा विचारलेला आहे. बघा, खालील आकृतींचे निरीक्षण करून खालीलपैकी कोणत्या मूळाक्षरांनी चंद्राचा 3/4 भाग प्रकाशित दर्शवलेला आहे. परत आलं बेसिक. इथे पृथ्वीचा उपग्रह चंद्र यावर प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे हाही प्रश्न कशावर आहे, बेसिक गोष्टींवर. आता बघा इथं सिंपल त्यांनी इंग्लिश जर तुम्ही वाचलं तर त्यांनी काय म्हटलं होतं की खाली जी डायग्राम दिलेली आहे तर त्यापैकी गिबॉस फेज कुठली आहे हे तुम्हाला दाखवायचं आहे. आता बघा गिबॉस फेज हे काय असते तो तुम्हाला माहित असेल. हाफ मून आपण म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर फुल मून आपण म्हणतो. त्यानंतर एक कन्सेप्ट येते न्यू मून आहे ना, अमावस्या पौर्णिमा आपण म्हणतो ना. फुल मून म्हणजे काय, तर पृथ्वीवरून चंद्र पूर्ण दिसत आहे, दॅट इज फुल मून. म्हणजे किती दिसतोय चंद्र, 100%, 100% म्हणजे पूर्ण दिसत आहे. याला मराठीमध्ये आपण काय म्हणतो, पौर्णिमा. पौर्णिमेला चंद्र पूर्ण दिसतो. न्यू मून म्हणजे काय, पर्सेंटेज किती येणार, 0. म्हणजेच हे काय झालं, अमावस्या. अमावस्या म्हणजेच काय, चंद्र दिसतच नाही. हाफ मून म्हणजे काय झालं, चंद्र किती दिसायला पाहिजे, 50%. पृथ्वीवरनं चंद्र किती दिसायला पाहिजे, 50% म्हणजे अर्धा. आता या मधात जो फेज येते त्याला म्हणतो आपण गिबॉस फेज. गिबॉस फेज म्हणजे काय, इथे चंद्र किती टक्के दिसणं अपेक्षित आहे, 75% दिसणं अपेक्षित आहे. येत्या लक्षात. म्हणजेच इथे मी तुम्हाला काढून दाखवते. इतका तरी तो तुम्हाला दिसायला पाहिजे, 75% दिसायला पाहिजे. याला म्हणत असतो आपण गिबॉस फेज. येते लक्षात. आता गिबॉस फेज यामध्ये कोण डिनोट करणार, तर यामध्ये बघा हा इथे आपल्याला आता इथे डायग्राममध्ये हे त्यांनी जवळपास आपल्याला सेमच दिसते. पण याचा आन्सर काय येणार, याचा आन्सर येणार डी अँड एफ. दॅट डी अँड एफ ही अशी फेज असते की ज्यामध्ये चंद्र हा किती दिसतो आपल्याला 75. आता बघा मी परत सांगते. सपोज तुम्हाला हे काही लक्षात आलं पण नाही, ही डायग्राम वगैरे बघून तुमच्या काहीच लक्षात नाही आलं, तर तुम्हाला इतकं जरी बेसिक माहीत असतं तर तुम्ही काय लॉजिक लावलं असतं, मराठी वाचा. मराठीमध्ये काय दिलाय, 3/4 भाग आहे ना. 3/4 भाग म्हणजे 3/4. 3/4ला जर तुम्ही केलं तर काय होणार, 75%. 75% कोणत्या फेजवर दिसणार, डी अँड एफ. म्हणून उत्तर काय येणार, डी अँड एफ. येते लक्षात. म्हणजे मला तुम्हाला सांगायचं काय आहे, आपण उत्तर तर बघत नाही, मला तुम्हाला हे सांगायचं आहे की स्टार्टिंगचे जे भूगोलचे टॉपिक आहेत ते फार सिंपल आहे. तर ते सिंपल टॉपिक तुम्हाला करायचे आहे आणि त्याच्या बेसिसवर तुम्ही लॉजिक जरी लावलं थोडं तरी तुमचे क्वेश्चन जे येत आहेत पेपरमध्ये ते सॉल्व्ह होण्याची पॉसिबिलिटी आहे. सिंपल क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. तर ते टॉपिक तुम्हाला व्यवस्थित प्रिपेअर करून घ्यायचे आहे, व्यवस्थित वाचायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर हा प्रश्न बघा परत बेसिकवर आहे. तुम्हाला जिओलॉजिकल टाइमस्केल विचारलेली आहे. जिओलॉजिकल टाइमस्केल म्हणजे आपण पृथ्वीवर ज्या वेगवेगळ्या भूरूपांची निर्मिती झाली किंवा पृथ्वीची एकंदरीत निर्मिती झाली तर त्याचा अभ्यास करण्यासाठी आपण त्याचे काय केलेले आहे, टाइम पिरियड केलेले आहे. मग सिंपल प्रश्न आहे बघा. इथे काय म्हटलंय, सर्वात जुना ते सर्वात नवीन असा क्रम आपल्याला विचारलेला आहे. तर सर्वात जुना ते सर्वात नवीन कसं येणार मग, तर मी परत इथे याला जास्त आपण वेळ नाही घेऊ कारण आपल्याला ट्रेंड ॲनालिसिस करायचा आहे. तर याचं उत्तर काय येणार, याचं उत्तर येणार सी. सी म्हणजे बघा कॅब्रियन हा जो पिरियड असतो तो आपल्याला कसा करायचा आहे, सर्वात जुना तर सर्वात नवीन. मग हा फेज, मग त्यानंतर येणारे फेजेस. तर हे फेज दिले आहे तर तुम्हाला हे देखील व्यवस्थित करायचं आहे. मग आता बघा इथे काय आलेलं आहे, जुना ते नवीन. मग तुम्हाला मे बी पॉसिबिलिटी आहे की नवीन ते जुना अशा वेनी येणार किंवा याचा आपण डिवाइड करत असतो बघा, इरा, त्यानंतर इऑन, त्यानंतर पिरियड असं असते ना. तर हे देखील तुम्हाला एकदा वाचून घ्यायचे आहे. फार डिटेलमध्ये करायची गरज नाही, पण जे मेन आहे ते तुम्हाला वाचायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. हां आता बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे अक्षरवृत्त आणि रेखावृत्त. आता हा टॉपिक अत्यंत महत्त्वाचा आहे. मग अक्षरवृत्त म्हणजे काय, रेखावृत्त म्हणजे काय, त्या दोघांमध्ये काय डिफरन्स असतो, फरक काय असतो, यावर बरेच प्रश्न विचारण्यात आलेले आहे. मात्र येणाऱ्या 3-4 वर्षामध्ये याच्यावर विचारलेल्या प्रश्नांचं स्वरूप त्यांनी चेंज केलं. आता तुम्हाला ते असं एकदम सिंपल लेवलवर प्रश्न विचारत नाही. त्यांनी काय विचारलं आहे बघा, हा जो क्वेश्चन आहे या क्वेश्चनमध्ये डिरेक्टली त्यांनी न्यूमरिकल तुम्हाला विचारलं आहे. आता हे न्यूमरिकल कशावर आहे, तर बघा रेखावृत्त तुम्हाला माहिती आहे लॉन्जिट्यूड. लॉन्जिट्यूडचा वापर आपण कशासाठी करतो, टाईमसाठी.
वेळेची निश्चिती करण्यासाठी. मग त्याच्या आधारावर जे न्यूमरिकल असतात तर ते देखील पेपरमध्ये विचारण्यात आलेले आहे. तर आता तुम्हाला फक्त तो टॉपिकच नाही करायचा आहे की अक्षरवृत्त रेखावृत्तामध्ये काय फरक आहे, तर त्याच्यावर डिपेंड असलेले हे जे न्यूमरिकल आहे हे देखील करायचे. मग आता हे न्यूमरिकल तुम्ही किती करणार किंवा कुठनं करायचे, तर काहीच नाही, सरळ सरळ बघा, तुमच्याकडे हा एक ऑप्शन आहे 2011 ते परत 2024 यामध्ये जे तुम्हाला न्यूमरिकल सापडतील ते तुम्हाला करायचे आहे. एकतर हा, पण ते फारसे नाही आहे. मग या व्यतिरिक्त तुम्हाला सिंपल गुगल करायचं आहे किंवा ऑनलाईन वेनी तुम्ही एक सिंपल व्हिडिओ तुम्हाला बघायचा आहे की लॉन्जिट्यूडवर बेसिसवर जे न्यूमरिकल आहे तो व्हिडिओ, आणि त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जेही बेसिक न्यूमरिकल दिलेले आहेत ते तुम्हाला करायचं आहे. एकदा हा कन्सेप्ट समजला की मग तुमच्या लक्षातच येणार किंवा तुम्ही इझिली न्यूमरिकल सॉल्व्ह करू शकता. आता हे फार कठीण नाही आहे, फक्त तुम्हाला समजायला पाहिजे की कोणत्या डायरेक्शननी गेल्यावर वेळ प्लस होते, कोणत्या डायरेक्शननी गेल्यावर वेळेची वेळ मायनस होते, कोण पुढे आहे कोण मागे आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे AM PM यामध्ये बऱ्याचशांचं कन्फ्युजन असतं, तर हे पण तुमचं क्लिअर पाहिजे. तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. तर फार नाही करायचं, बघा जास्तीत जास्त 5 ते 6 न्यूमरिकल तुम्ही सॉल्व्ह करून बघा, त्याच्या बेसिसवर तुम्ही इझिली न्यूमरिकल सॉल्व्ह करू शकता, मग कुठले पण. ठीक आहे, तर हे तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, रेखावृत्त अक्षरवृत्त किंवा पृथ्वीचा जो टिल्ट आहे त्याच बेसिसवर परत एकदा प्रश्न विचारलेला आहे की खालीलपैकी कोणत्या दिवशी दक्षिण गोलार्धामध्ये उन्हाळी अयन दिन येतो. ठीक आहे, तर तुम्हाला संपात आणि अयन दिन हा जो कन्सेप्ट आहे बघा, असं तुम्हाला मी शिकवलेलंच आहे किंवा तुम्ही वाचलेलं असणार. हा सूर्य आहे, सूर्याभोवती पृथ्वी फिरते, तर सूर्याभोवती पृथ्वी फिरत असताना हे अंतर जास्त आहे, हे अंतर कमी आहे. त्यानंतर इथे जेव्हा पृथ्वी असते तर अर्धा भाग सूर्याच्या समोर असतो, अर्धा मागे असतो, तर इक्वल डे इक्वल नाईट ज्याला संपात आपण म्हणतो. त्यानंतर इथे काय असणार, मोठा दिवस मोठी रात्र. तर हा जो कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट तुम्हाला व्यवस्थित करायचा आहे. इथं विचारलंच ते उन्हाळी अयन दिन, तर मग उन्हाळी अयन दिन, त्यानंतर हिवाळी अयन दिन, त्यानंतर वसंत संपात, शरद संपात यांची डेट काय आहे हे तुम्हाला पाठ करून ठेवायचं आहे. यावर प्रश्न विचारल्या जाऊ शकतात. आणि प्लस हे कोणत्या गोलार्धात आहे हेही व्यवस्थित करायचं, कारण आपल्याला बरेचदा कन्फ्यूज होतं की दक्षिण गोलार्धामध्ये की उत्तर गोलार्धामध्ये विचारलेला आहे. तर इथे कुठं विचारलेला आहे बघा, इथे प्रश्न दक्षिण गोलार्धातील उन्हाळी अयन दिन म्हटलाय. तर मग दक्षिण गोलार्धातील उन्हाळी अयन दिन कधी येणार, तो येणार 22 डिसेंबरला. येत आहे का लक्षात. म्हणजे हे दोन्ही क्वेश्चनवरून मला तुम्हाला काय सांगायचं आहे की आपण जो करतो फक्त टेबल अक्षरवृत्त रेखावृत्त मधला डिफरन्स हेच तुम्हाला करायचं नाही आहे, तर या व्यतिरिक्त थोडाफार तुम्हाला यावर देखील किंवा हे जे टॉपिक आहेत हे देखील तुम्हाला करायचं आहे. मग यामध्ये कंप्लीट येणार पृथ्वीचा जो अक्ष आहे तो आहे, त्यानंतर पृथ्वीचा अक्ष कितीने टिल्ट झाला आहे, तो अँगल काय आहे, हे सर्व एकदा वाचून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, त्यानंतर हा जो प्रश्न विचारण्यात आलेला आहे हा थेअरीवर विचारण्यात आलेला प्रश्न आहे. तर तुम्हाला एकूण थेअरी किती आहे बघा, एकूण आपल्याला 4 थेअरी आहे भूगोलमध्ये. भूखंड अपवन सिद्धांत, अभिसरण प्रवाह, समुद्रतळ आणि भूपट्ट विवर्तनिकेचा सिद्धांत. तर ह्या 4ही थेअरी तुम्हाला व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत. त्यावरच हा प्रश्न विचारलेला आहे. आणि त्यापैकी 2 महत्त्वाच्या कुठल्या आहे, तर एक म्हणजे भूखंड अपवहन सिद्धांत हा व्यवस्थित करायचा आहे, आणि दुसरा म्हणजे भूपट्ट विवर्तनिकेचा सिद्धांत म्हणजे कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट थेअरी अँड प्लेट टेक्टॉनिक थेअरी. 4 पैकी या 2 तरी तुम्हाला व्यवस्थित करायच्या आहेत. हे 2 इम्पॉर्टंट पार्ट आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. तर इथे भूपट्ट विवर्तनिकेचा सिद्धांतावर प्रश्न आहे की पश्चिम पॅसिफिक महासागराच्या किनारवर्ती भागात प्रामुख्याने सागरी गर्ता आढळतात, याचे कारण. तो थोडं त्यांनी अप्लाइड वेनी विचारलेला आहे. सिंपल एक जो थेअरीचा डेटा आहे त्यावर प्रश्न न विचारता अप्लाइड म्हणजे काय की जर तुम्हाला खरंच ती थेअरी समजली असेल तर ते नॉलेज यूज करून तुम्ही याचं कारण सांगू शकता, अशा पद्धतीने हा क्वेश्चन फ्रेम केलेला आहे. तर तुम्हाला 4ही थेअरी डिटेलमध्ये करायचं आहे. डिटेल इन द सेन्स की तुम्हाला ते कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे आहे, नुसतं पाठ करून घ्यायच्या नाहीत. तर बघा, अशा पद्धतीने तुम्हाला भूगर्भशास्त्रावर प्रश्न आहे. आणि एक जो प्रश्न आहे तो जलजन्य खडकांवर विचारण्यात आलेला आहे. खडकांवर यावेळेस फारसे प्रश्न नाही. एक प्रश्न म्हणजे गेल्या 5 वर्षांमध्ये
एक प्रश्न त्यांनी विचारलेला आहे जो जलजन्य खडकांचा आहे. मग खडकावर मॅक्झिमम प्रश्न कुठे विचारले जातात तर बघा, जेव्हा आपण महाराष्ट्र भूगोलचे प्रश्न बघू तेव्हा तुमच्या लक्षात येणार की महाराष्ट्र भूगोलमध्ये खडक हा टॉपिक फार महत्त्वाचा आहे. तिथे मॅक्झिमम प्रश्न विचारलेले आहेत. इथे एकच प्रश्न आपल्याला दिसतो, तो पण सिंपल आहे. आणि त्यानंतर हा प्रश्न बघा, इथे काय म्हटलंय, खालील वड्यांच्या प्रकारांच्या योग्य जोड्या लावा. आता हा भूरूपांवर विचारलेला आहे. जेव्हा आपण बघतो की वली पर्वत, घडी पर्वत हे जे पर्वतांचे प्रकार बघतो तर तेव्हा आपल्याला वळ्यांचे प्रकार आहेत. तर त्या वळांच्या प्रकारावर हा प्रश्न विचारलेला आहे. तर यासाठीच काय तर बघा, आता जे नेहमी परीक्षेमध्ये भूरूपे विचारण्यात येतात की नद्यांची भूरूपे कुठली आहे किंवा वाऱ्यांमुळे निर्माण होणारी भूरूपे कुठली आहे, तर यावर प्रश्न न विचारता प्रश्न कशावर विचारलेला आहे, वळ्यांवर विचारलेला आहे, त्याच्या प्रकारावर. मग आता सोबतच बघा, तुम्हाला प्रस्तरभंग म्हणजेच काय म्हणतो आपण त्याला, फॉल्ट. तर या फॉल्टचे पण तुम्हाला टाईप दिलेले आहे. तर मग मे बी होऊ शकते की यावेळेस तुम्हाला वड्या म्हणजेच फोल्ड, याला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, फोल्ड अशा असतात त्या. तर फोल्डवर प्रश्न विचारलाय, तर नेक्स्ट मे बी काय असू शकते, फॉल्टवर पण प्रश्न विचारणार. तर मग हे फोल्डचे टाईप, सेम फॉल्टचे टाईप कोणत्या कोणत्या टाईपचे असतात हे देखील तुम्हाला व्यवस्थित करायचं आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर लास्ट जे असतात तर हे म्हणजे भूरूपे. तर दरवेळेस तुम्हाला भूरूपांवर कुठले एक जे कारक आहे त्यांचे जे भूरूपे असतात त्यावर तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात. तर या इथे कुठला प्रश्न विचारला आहे, समुद्र किनाऱ्यावरील लाटांच्या अपक्षय कार्यामुळे निर्माण झालेली भूरूपे. तर भूरूपे तुम्हाला करूनच ठेवायची आहेत. कुठले कुठले करणार मेन तर बघा, नदीची भूरूपे करायची आहे, हे महत्त्वाचं आहे. त्यानंतर वाऱ्याची जी भूरूपे आहेत हे करायचं आहे, हेही महत्त्वाचं आहे. त्यानंतर हिम नदी जी असतात यामुळे तयार होणारी भूरूपे, आणि हे झालं समुद्र किनाऱ्यावर म्हणजे समुद्रामुळे किंवा लाटांमुळे तयार होणारी भूरूपे. तर ॲटलिस्ट हे जे 4 आहे तर या 4ची भूरूपे तरी तुम्हाला करून घ्यायची आहे. आता ही भूरूपे तुम्हाला फार डिटेलमध्ये करायची नाही, फक्त त्यांची नावं लक्षात ठेवायची. प्लस ती इरोजनची भूरूपे आहेत की ते डिपॉझिशनची भूरूपे आहेत ते लक्षात ठेवायचं. ठीक आहे. हा याला पण तुम्ही टेबल फॉर्मॅटमध्ये स्टडी करू शकता. ॲटलिस्ट त्याची नावं तरी लक्षात ठेवायची. बघा इथे सिंपल नावं विचारलेली आहे की समुद्र किनाऱ्यावरील लाटांच्या अपक्षय कार्यामुळे कोणती भूरूपे होतात. मग समुद्रकडा, आखात, समुद्र किनाऱ्यावरील गुहा, समुद्र तटीय स्तंभ नावं विचारले. तर इथे पण ह्या सगळ्यांचे तुम्हाला काय करायचे आहे, नावं लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे. इथे का लक्षात बघा. तर अशा पद्धतीनं हे जे प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले आहे तर हे भूगर्भशास्त्राचे प्रश्न आहे. तर म्हणून बघा, मी तुम्हाला स्टार्टिंगलाच म्हटलं होतं की हा जो पार्ट आहे तर तुम्ही बघा 2020 ते 2024 या पिरियडमध्ये ज्वालामुखीवर फारसे प्रश्न नाही आहे. त्यानंतर भूकंपावर फारसे प्रश्न नाही आहे. खडकवर आपल्याला एक प्रश्न दिसला. मृदावर जो आहे तर भारताच्या भूगोलमध्ये हा टॉपिक आपण स्टडी करतो, तिथे यावर फारसे प्रश्न आहेत. तर मी इथेच टिक करते. यावर पण प्रश्न आहेत आणि यावर पण प्रश्न आहेत. तरी याचे जे प्रश्न विचारण्याचे प्रमाण आहे ते कमी आहे. मात्र हे जे टॉपिक आहेत यावर प्रश्न विचारण्याचं प्रमाण हे जास्त आहे. त्यामुळे हे टॉपिक तुम्हाला स्किप करायचे नाही आहेत. हे टॉपिक देखील तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने प्रिपेअर करायचं आहे. ठीक आहे. तर हा ट्रेंड लक्षात आला भूगर्भशास्त्राचा. आता सेम आपण कशाचा ट्रेंड बघू, सेम आपल्याला सागरशास्त्र आणि हवामानशास्त्राचा ट्रेंड बघायचा आहे. तर हे जनरल तुम्हाला सिलेबस माहीतच असेल, सागरशास्त्र आणि हवामानशास्त्र. तर सागरशास्त्रामध्ये जास्त टॉपिक आपल्याला दिलेलेही नाही आहे. 2 ते 3 टॉपिक आहे, तर तेच टॉपिक तुम्हाला प्रिपेअर करायचे. एक म्हणजे कुठला आहे तर सागर तळाची रचना, ज्यावर तुम्हाला लगेच हा प्रश्न दिसणार. बघा, सागरी तळ खालीलपैकी कोणत्या विभागांमध्ये विभागले जातात. तर सागर तळाची रचना करून घ्यायची आहे. त्यानंतर लाटा आणि भरती ओटी आपण करतो, हा टॉपिक एक करायचा आहे. आणि तिसरा महत्त्वाचा म्हणजे सागरी प्रवाह, ओशनिक करंट. मग त्यामध्ये उष्ण कुठला आहे, शीत कुठला आहे, तर हे 3च टॉपिक तुम्हाला करायचे. येत आहे का बघा, मी परत सांगितलं. एक सागर तळाची रचना हा टॉपिक, त्यानंतर भरती ओटी लाटा हा जो आपण ज्याला म्हणतो हा एक टॉपिक तुम्हाला करायचा आहे. आणि तिसरा म्हणजे ओशनिक करंट, सागरी प्रवाह, हा टॉपिक तुम्हाला प्रिपेअर करायचा आहे. तर गेल्या 4 ते 5 वर्षात फक्त समुद्र तळाचा जो रचना आहे त्यावरच एक प्रश्न विचारण्यात आलेला आहे. त्यानंतर फारसे प्रश्न
ओशनोग्राफीवर विचारण्यात आलेले नाही आहे. म्हणजे कम्पेअर जर आपण केलं जिओमॉर्फोलॉजी आणि क्लायमेटोलॉजी तर ओशनोग्राफीचे सागरशास्त्राचे प्रश्न कमी विचारण्यात आलेले आहे आणि त्यातही 3च टॉपिक आहेत ते तुम्ही करून घ्यायचे. आता बघा हे आहे क्लायमेटोलॉजी. आता क्लायमेटोलॉजी हवामानशास्त्राचा जेव्हा आपण अभ्यास करतो तर आपल्याला यामध्ये फार सब टॉपिक दिलेले आहेत. या सब टॉपिकपैकी महत्त्वाचे कुठले टॉपिक आहे जे तुम्हाला प्रिपेअर करायचेच आहेत तर त्यामध्ये आता तुमच्या लक्षात येणार वारे हा अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. तो तुम्ही स्किप करूच शकत नाही. येत्या लक्षात. तर बघा वारे हा टॉपिक फार महत्त्वाचा इथे दिलेला आहे. त्यानंतर वारंवार न्यूजमध्ये असतात ते म्हणजे आवर्त चक्रीवादळ ज्याला आपण म्हणतो तर आवर्त हा टॉपिक तुम्हाला करायचा आहे. हे 2 टॉपिक महत्त्वाचे आहे आणि वाऱ्यांसोबतच किंवा वाऱ्यांनाच लागून महत्त्वाचं म्हणजे प्रेशर बेल्ट वायुभार पट्टे हा जो टॉपिक आहे हा टॉपिक. ते जे 3 टॉपिक आहे या 3 टॉपिकवर वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. बघा पर्जन्यावर प्रश्न कमी विचारले आहे. त्यानंतर ढगांचे प्रकार असतात, त्यानंतर पर्जन्याचे प्रकार असतात, यावर प्रश्न कमी विचारलेले आहेत. त्यानंतर बघा तुम्हाला शेवटी एक पोर्शन असतो तर पोलर व्हॉर्टेक्स काय आहेत, जेट स्ट्रीम काय आहे, त्यानंतर पोलर लाईट काय आहेत. तर यावर देखील प्रश्न विचारलेले नाही आहेत. इव्हन हवामानाची जी रचना आहे दॅट इज ॲटमॉस्फेरिक स्ट्रक्चर यावर पण प्रश्न नाही आहे. स्तरांवर पण प्रश्न विचारण्यात आलेले नाही आहे. मॅक्झिमम प्रश्न कशावर आहेत, वारे आणि आवर्त. तर हा असा फेवरेट टॉपिक असल्यासारखाच तुम्ही कन्सिडर करू शकता. तर बाकी टॉपिक तर तुम्हाला प्रिपेअर करायचेच आहे. मात्र हे जे 3 टॉपिक आहे प्रेशर बेल्ट वायुभार पट्टे, त्यानंतर वारे वाऱ्यांचे प्रकार आणि त्यानंतर येणार आवर्त म्हणजेच चक्रीवादळ, हे 3 टॉपिक तुम्हाला डिटेलमध्ये करायचं आहे. म्हणजे हे टॉपिक तुम्ही स्किप करू शकत नाही. बघा मग यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न आहे, प्रश्न सिंपल विचारलेले आहेत. आता बघा आपल्याला सिलेबसमध्ये वारे आणि वाऱ्यांचे 3 प्रकार दिलेले आहेत. स्थानिक वारे म्हणजेच लोकल विंड ज्याला आपण म्हणतो, त्यानंतर ग्रहीय वारे दॅट इज प्लॅनेटरी विंड आणि त्यानंतर तुम्हाला एक पिरियडिक विंड दिलेले आहे तर कॅटाबेटिक विंड ॲनाबेटिक विंड ज्याला आपण म्हणतो. तर यापैकी ग्रहीय वारे जे आहे आणि स्थानिक वारे जे आहे हे जे 2 वाऱ्यांचे प्रकार आहे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. मग बघा त्यावर कसा प्रश्न आहे. क्वेश्चन नंबर हा बघा तुम्ही, उपोष्ण कटिबंधीय उच्च दाब पट्ट्यांकडून विषुववृत्तीय कमी दाब विभागाकडे वाहणाऱ्या वाऱ्यांना कोणते वारे म्हणतात. म्हणजे प्रेशर बेल्ट क्रिएट झाल्यानंतर जे वारे वाहतात हाय प्रेशर टू लो प्रेशर यांना कोणते वारे म्हणतात असा प्रश्न यांनी विचारलाय. सिंपल प्रश्न आहे. येत्या लक्षात. तर हा तुम्हाला बघायचा आहे. म्हणजे हाही प्रश्न वाऱ्यांवर विचारलेला आहे. त्यानंतर बघा चिनूक वाऱ्यासंदर्भातील खालील कोणते विधाने बरोबर नाहीत. आता चिनूक वारे हे कशामध्ये येणार तर चिनूक वारे हे स्थानिक वाऱ्यांमध्ये येणार. लोकल विंड एका पर्टिक्युलर एरियामध्येच वाहणारे वारे, त्यावर देखील प्रश्न विचारलेला आहे. नेक्स्ट आणि हे एकाच वर्षी विचारलेले दोन्ही प्रश्न आहेत. एकाच वर्षी पेपरमध्ये हाही प्रश्न विचारला आणि लोकल विंडवरही तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. नेक्स्ट बघा परत इथे काय येणार, इथे तुम्हाला प्रदेश दिला आहे आणि इथे तुम्हाला वाऱ्यांची नावं दिलेली आहे. म्हणजेच काय की हे स्थानिक वारे आहे. मग कुठल्या प्रदेशामध्ये कुठले स्थानिक वारे वाहतात यावरच्या तुम्हाला जोड्या लावायचे. बघा फॉन, सेमून, सिरक्को, खामसीन, तर हे वारे कोणत्या प्रदेशामध्ये वाहतात त्याच्या जोड्या तुम्हाला विचारलेल्या आहे. अशाही प्रकारचा प्रश्न आहे. नेक्स्ट हा चक्रीवादळवर आहे. ठीक आहे. तर आता हे 3 प्रश्न तुम्ही बघा. तर यामध्ये महत्त्वाचं काय आहे, यामध्ये महत्त्वाचं आहे स्थानिक वारे आणि ते वारे कुठल्या प्रदेशात वाहतात तर त्या प्रदेशांची नावं ही तुम्हाला व्यवस्थित पाठ करायची आहे. ते तुम्हाला बुकमध्ये दिलेलंच आहे. याचा एक टेबल तो तुम्हाला पाठ करून घ्यायचा आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट तुम्हाला चक्रीवादळवर हा प्रश्न आहे. सागर चक्रीवादळ मे 2019 मध्ये अरबी समुद्रात तयार झालं आणि हे चक्रीवादळाने दक्षिण कोकण किनाऱ्यावर मालमत्तेचे नुकसान केले. तर आता बघा हा जो टॉपिक आहे हा ओव्हरलॅपिंग आहे. म्हणजे इव्हन करंट अफेअरमध्ये चालू घडामोडीमध्ये पण आपल्याला दिलेलं असतात की कोणतं चक्रीवादळ आलेलं आहे या वर्षात, कोणते कोणते आलेले आहेत, कोणत्या किनारपट्टीवर आलेले आहेत, कुठे निर्माण झाले, त्या चक्रीवादळांची नावे कोणी दिलेली आहेत. तर हे सर्व तुम्हाला करायचं आहे. तर एक तर तुम्ही हे करंट अफेअरमध्ये पण करू शकतात. ठीक आहे. तर वर्षभर जेवढेही भारतामध्ये चक्रीवादळ आलेले आहेत, इव्हन केवळ भारतातच नाही तर जगात पण,
जर कुठलं प्रमुख चक्रीवादळ जगामध्ये आलेलं असेल की ज्याने प्रचंड नुकसान केलं, प्रचंड हानी केली, तर ते चक्रीवादळही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. निदान ते कोणत्या किनारपट्टीवर आलं, कुठल्या महासागर किंवा समुद्रामध्ये ते निर्माण झालं, त्याची डायरेक्शन कोणती होती, त्याचं नाव कोणत्या देशाने दिलं. तर हा जो बेसिक डेटा असतो, हा बेसिक डेटा तुम्हाला व्यवस्थित करून ठेवायचा आहे. आता हा प्रश्न का टाकला, कारण तेव्हा ह्या चक्रीवादळ भारतामध्ये आलं होतं त्यामुळे. ठीक आहे. त्यानंतर बघा, आता इथे परत काय विचारलंय, भूमध्य सामुद्रिक प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडण्याचे कारण कोणते. विंटर रेनफॉल रिसिव्ड बाय मेडिटेरियन रिजन इज द रिझल्ट ऑफ. तर परत बघा, जर आपण जे प्रेशर बेल्ट बघतो, तर या प्रेशर बेल्टमध्ये जे हाय प्रेशर लो प्रेशर एरिया तयार होतात, वारे वाहतात, मग वारे वाहत असताना मॉइश्चर आणतात आणि कुठे रेनफॉल होतो. तर यामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. येत आहे. तर मी याला म्हणणार की हा पण कशाशी रिलेटेड आहे, प्रेशर बेल्टशी तुम्ही याला रिलेट करू शकता. तर अशा पद्धतीचे बघा हे जे प्रश्न आहेत, तर एवढे प्रश्न तुम्हाला हवामानशास्त्रावर विचारल्यानं दिसून येतात. बघा, आपण 5ही वर्षाचे प्रश्न पाहिले, तर त्यामध्ये कुठेच तपांबर, स्थितांबर, मध्यांबर हे जे हवामानाचे स्तर असतात त्यावर प्रश्न त्यांनी विचारले नाही. त्यानंतर ढगांवर किंवा पर्जन्यावर प्रश्न विचारलेले नाहीत. ते जे प्रश्न आहेत ते तुम्हाला आधी बघायला मिळतील. म्हणजेच काय, तर 2011 ते 2020 पर्यंत हे प्रश्न जास्त होते. मग त्यांनी जो आहे तो वेटेज शिफ्ट केलं आणि वारे, त्यानंतर वायुभार पट्टे हा जो आहे आणि चक्रीवादळ तो ऑल टाइम न्यूजमध्ये असतात. तर या टॉपिकवर कुठेतरी त्यांनी फोकस केलेला आहे. तर तुम्हाला हवामानशास्त्राचा हे व्यवस्थित करायचा आहे. आणि तो जो शेवटचा तुमचा पोर्शन आहे, पोलर व्हॉर्टेक्स, जेट स्ट्रीम, पोलर लाईट, हे तुम्ही फारसे नाही केले तरी चालणार. ठीक आहे. किंवा तुम्ही त्याला जस्ट एक रीड करून घ्यायचं, त्यावर फारशी मेहनत करण्याची गरज नाही. जास्त मेहनत कशावर करायची, वाऱ्यांवर करायची आहे, कारण दरवर्षी त्यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहे. तर बघा, हे अशा पद्धतीनं आजचं जे सेशन होतं, तर यामध्ये आपण भूगोलाचं ओव्हरऑल वर्गीकरण बघितलंय. भूगर्भशास्त्र, सागरशास्त्र आणि हवामानशास्त्र यामधले कुठले टॉपिक इम्पॉर्टंट आहे, कुठल्या टॉपिकवर आपल्याला प्रश्न विचारल्या जाऊ शकतात. आता बघा, भारताचा भूगोल, त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल आणि जगाचा भूगोल यावर कुठल्या टॉपिकवर प्रश्न विचारण्यात आलेले आहे हे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करू. ठीक आहे. आता हे लक्षात आल्यानंतर, म्हणजे बघा, तुम्हाला टॉपिक लक्षात आले, तर टॉपिक लक्षात आल्यानंतर त्यामधला कुठलाही टॉपिक तुमचा राहिला नाही पाहिजे व कुठलाही टॉपिक तुमचा स्किप नाही झाला पाहिजे. आणि जर का तुमचे कन्सेप्ट क्लिअर नसतील तर ते कन्सेप्ट तुमचे क्लिअर झाले पाहिजे. याच अनुषंगाने आपण काय करतोय, आपण एक रिव्हिजन बॅच घेतो. आता ही बॅच कोणासाठी असणार आहे, तर बघा, या बॅचचं नाव आहे समर्पण बॅच. तर ही समर्पण बॅच आपल्या अकॅडमीचे जेवढेही ऑनलाईन कोर्सेस घेतलेले स्टुडंट आहेत त्या स्टुडंटसाठी ही बॅच असणार आहे. म्हणजे त्यांना एक क्विक रिव्हिजन करून देण्यात येतील. तुमचे प्रत्येक विषयाची त्यामध्ये रिव्हिजन राहणार आणि पर्टिक्युलरली जो फोकस असणार आहे तो त्या टॉपिकवर असणार, जे टॉपिक आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. तर अशी समर्पण बॅच असणार आहे. तर ही समर्पण बॅच तुम्हाला अटेंड करायची आहे, जेणेकरून कुठलाही टॉपिक तुमचा राहता कामा नये. ठीक आहे. आणि त्यानंतर बघा, आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे येणाऱ्या 15 ऑगस्टला आपल्या अकॅडमीला ऑफर असणार आहे. म्हणजे अकॅडमीचे जितकेही कोर्सेस आहेत त्या सर्व कोर्सेसवर फ्लॅट 25% ऑफर आहे. तर तुम्हाला कुठलीही माहिती पाहिजे असेल किंवा कुठल्याही कोर्सेसबद्दल तुम्हाला माहिती मिळवायची असेल तर इथे तुम्हाला अकॅडमीचे नंबर दिलेले आहेत, त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुम्हाला आजचं सेशन कसं वाटलं, हेल्पफुल वाटलं का, तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद.